मॉर्निंगचे 6 वाजलेले आहेत आणि माझी साफसफाई चालू झालेली आहे. म्हणजे उठल्यानंतर अगोदर आपलं हातामध्ये झाडू असतं, पूर्ण घरात झाडू मारायची, क्लिनिंगची कामं आवरल्यानंतरच अंघोळ, मग स्वयंपाक चालू होतो. आणि आज मी थोडंसं लेट उठलेले आहे, म्हणजे आजकालचा रुटीन थोडासा माझा चेंज झालेला आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ येत आहे बैलपोळ्या दिवशी. तर सगळ्यात आधी सर्वांना बैलपोळ्याच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा. हॅपी बैलपोळा. आणि आज व्हिडिओ पण तुम्हाला लेट येत आहे आणि व्हिडिओ थोडेसे मागं पुढं होत आहे, त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे. ही व्हिडिओची क्लिप अगोदरची आहे आणि तुम्हाला मी आज पाठवत आहे. थोडासा गोंधळ चालू आहे घरामध्ये, एकही काम व्यवस्थित होईना. काल अचानकच मला दवाखान्यात जावं लागलं. म्हणजे माझी तब्येत तर व्यवस्थित आहे, पण वेदिकाची तब्येत बिघडलेली आहे, त्यामुळे तर कालचा दिवस तसाच गेला. काल काही मी व्हिडिओ एडिट केलेला नाही आहे ना तुम्हाला पाठवलेला आहे. तर ही व्हिडिओची क्लिप अगोदरची आहे, ते पण तुम्हाला लेट येत आहे, त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे. तर मॉर्निंगची कामं आवरलेले आहेत, आंघोळ झालेली आहे आणि अगोदर नंबर आहे चहाचा. पण अगोदर मी इकडे गरम पाणी करून घेतलेले पिण्यासाठी. जोपर्यंत मी निवांत पाणी पिते तोपर्यंत दूध पण गरम होत आहे. दूध रात्रीचं ठेवलेलं असतं आणि तसंच चहा पावडर आणि साखर टाकली आणि ते खराब झालं की मग सगळंच टाकावं लागतं, म्हणून मी अगोदर दूध गरम करते, मगच नंतर चहा बनतो त्याचा. आणि दिनेशी रेडी आहे कॉलेजला जाण्यासाठी आणि माझा भाऊ पण आलेला आहे, तो पण जात आहे, म्हणजे त्याचे पण एक्झाम आहेत आणि दिनेशी कॉलेजला जात आहे. तर आज मी थोडंसं लेट उठलेली होते, त्यामुळे स्वयंपाक तर झाला नाही, पण मी सुशेला बनवलेला आहे आणि दोघांनाही सुशेला दिला. आणि इकडं खायला आलू बुखार घेतलेले आहेत, म्हणजे खूप सारे आणून ठेवलेत. ॲपल आहेत, आलू बुखार आहेत, म्हणजे माझी तब्येत ठीक नाही ना, तर हे सगळं खाणं ठीक आहे म्हणून घेऊन आलेले आहेत. असं म्हणतात आलू बुखार खाणं ठीक आहे, पण थोडेसे आंबट आहे, त्यामुळे मी काहीच खात नाही आहे. कारण खोकला सर्दी हा त्रास मला होत आहे, त्यामुळे ते काहीच मी खायला घेत नाही आहे. तर इकडं दिनेशला आणि माझ्या भावाला दोघांनाही दिलेलं आहे. आणि इकडं काय झालेलं याची चप्पलची दशा बघू शकता. शेरूनं चप्पलचे पूर्ण तुकडे केलेले आहेत. जसं कोणी नवीन व्यक्ती पाहुणे घरी येतात तर अगोदर त्यांची चप्पल जी आहे ना त्याचे तुकडे करतो शेरू, तर असंच करत आहे, काहीच ठेवत नाही आहे. आता आमची तर चप्पल अशी केलेली आहे ना की पूर्ण त्याचं तुकडे करून ठेवले. नवीन चप्पल आणली, जुनी असली, कशी असो, चप्पल पण ठेवत नाही कुणाची. खूप परेशानी केलेली आहे शेरूनं. तुमच्याकडे काही आहे याचा इलाज तर नक्की सांगा. मी तर आता खूप परेशान झाले या सवयीला. कारण आता पाहुणे वगैरे आले तर चपलीकडे कोण लक्ष देतं, खाली ठेवतात आणि येतात आणि ते झाजूपर्यंत त्याचे तुकडे करत आहे. परत कुंडे असो, काही असो, काहीच ठेवत नाही आहे. खूप परेशानी केली शेरूनं. तर असो, ब्रेकफास्ट त्या दोघांचा झालेला आहे. आता मी बनवत आहे स्वयंपाक. थोडासा लेट झालेला आहे, मला आणखीन पूजा पण करायची आहे. तर तब्येतीमुळेच मी जास्त कामाचं म्हणजे जास्त धावपळ करत नाही. निवांत जेव्हाही हो, दिवसभर आपल्याला हेच तर करायचं आहे, स्वतःकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. तर इकडे मी आज बनवत आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी. तर शेवगा घेतलेला आहे आणि सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि शेवग्याची आमटी बनवत आहे. म्हणजे भाजीही बनवू शकतो आपण, वरणातही टाकून बनवू शकतो, छान बनतं. पण अशा पद्धतीने आमटी खूप छान बनते आणि घरात सगळ्यांना आवडते पण. म्हणून मी इकडं खोबरं बारीक कट करून घेतलेलं आहे आणि इकडे शेवगा पण मी कट करून अर्धवट सोलून घेत आहे. म्हणजे पूर्णपणे शेवगा सोलायचा नाही आहे, कारण भाजी बनल्यानंतर पूर्ण त्याचा चुरा होतो, म्हणजे चोता होते, त्यामुळे अर्धवट मी इकडं सोलून घेतलेला आहे. तर चला आता पुढची तयारी करू. तर शेवगा तर इकडे मी कट करून घेतलेला आहे, एकदम बारीक कट करायचं नाही, थोडंसं मोठ्या आकाराचंच मी कट करून घेतलं. कोथिंबीर घेतलेली आहे बारीक कट करून आणि लसणाची पेस्ट बनवून घेतली. दूध पण आलेले, दूध गरम केलेलं आहे. आणि आता करूया पुढची तयारी. तर इकडं खोबरं मी बारीक तुकडे करून घेतलं, लसूणी वाटण करून घेतलेलं आहे आणि शेंगदाणे जे आहेत ना ते आता भाजत आणि वाटत मी बसलेले वेगळे. तर इथं भाजून वाटण करून ठेवलेलं शेंगदाण्याचं कूट आहे, तेच मी अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलं आणि खोबरं घेतलेलं आहे सुकं. दोन्ही एकत्र मिक्सरला बारीक वाटण करून घ्यायचं आहे. यामध्ये आवडीप्रमाणे आणखीन आपण खसखसी टाकू शकता, त्यानेही भाजीला टेस्ट छान येतो. पण मी काहीच वेगळं घेतलं नाही, फक्त खोबरं आहे आणि शेंगदाणे आहेत. एकदम बारीक आपल्याला वाटून घ्यायचं, एकदम म्हणजे भाजी छान आळून येते. तिकडे छान मी बारीक वाटण करून घेतलेलं आहे. बाकीची तयारी सगळी झालेली आहे आणि बाबांना आंघोळीला पाणी दिले. तर आंघोळ झाल्यानंतर बाबा लगेच जेवण करायला बसतात. तर पटकन मी भाजी बनवते, भात पण इकडं कुकरला लावते आणि भाकरी बनवून घेते. म्हणजे 15 मिनिटामध्येच मला स्वयंपाक करायचा आहे. आतापर्यंत निवांत मी आवरत होते, पण आंघोळ झाल्यानंतर बाबा जेवण करतात म्हणून मी थोडंसं इकडं फास्टमध्ये करत आहे. तिकडच्या साईडला मी दूध उचलून ठेवलं, गरम आहे दूध, मी खिडकी ठेवते. पण असं म्हटलं तोपर्यंत भाजी बनवत आहे तोपर्यंत मी इथंच ठेवलेलं आहे. कढई ठेवलेली आहे गॅसवरती, कढई गरम होत आहे तोपर्यंत मी इकडं तांदूळ पण मी धुवून घेते, म्हणजे तिकडच्या बर्नरवर भात बनत राहील तोपर्यंत मी भाजी बनवून घेते. मी जेव्हाही कमी वेळ असतो तर अशा पद्धतीने संघ कामं करायची. किचनची कामं झटपट होतात, अगदी 15 ते 20 मिनिटामध्ये पटकन होऊन जातात. तर इकडे मी कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं आणि मोहरी टाकलेली आहे, अर्धा चमचा. मोहरी जोपर्यंत तडकते तोपर्यंत मी इकडं तांदूळ घेतलेले आहेत. म्हणजे मोहरी तडकायला थोडासा वेळ जास्त लागतो, कारण तेल आणखीन गारच आहे. तोपर्यंत मी तांदूळ घेतलेले आहे, तांदूळ निवडून घेऊया
आणि धुवून ठेवते थोडा वेळ मी, तोपर्यंत भाजी बनवते. आतापर्यंत जितकं निवांत मी आवरत होते ना, आता तितकीच घाईगडबड माझी सुरू झालेली आहे. तर इकडं मोहरी छान चटकल्यानंतर मी अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे. जिरं छान तडकलं की त्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे. कढीपत्ता पण टाकू शकता, पण मी गेलेली नाही मागच्या साईडला, कारण खूप पाऊस आहे इकडं. म्हणजे मागच्या साईडला जाऊन कढीपत्ता आणणं खूप चिखल आहे, म्हणून मी म्हटलं आता लसूण जे आहे ते टाकूया. तर इकडं लसूण टाकलेला आहे, परतून घेतलेला आहे. लसणाचा कलर हलकासा गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आता टाकूया हळदी पावडर आणि धना पावडर टाकलेला आहे, परतून घेऊया. आणि आता हे जे वाटण केलेलं आहे आपण शेंगदाणे आणि खोबरं, ते वाटण टाकायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे. या प्रोसेसमध्ये गॅस कमी ठेवायचा आहे, म्हणजे हे जे मसाले आहेत ना खूप लवकर जळायला लागतात, म्हणून कमी गॅसवरती निवांत आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. छान यातला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे, तेव्हाच भाजीला टेस्ट खूप छान येतो. ही शेवग्याची आमटी ना खरंच खूप छान बनते, जसं आपण वरणात घालून बनवतो किंवा याची स्पेशल भाजी बनते. पण मला अशा पद्धतीची आमटी खूप आवडते. म्हणजे पहिल्यांदा अशी भाजी दिनेशच्या पप्पानं बनवलेली होती ही आमटी, तेव्हापासून मी अशीच आमटी बनवते. म्हणजे वरणात वगैरे टाकून मला बनवायला तितकं आवडत नाही. तर खोबरं आणि शेंगदाण्याचं कूट मी परतून घेतल्यानंतर मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे. थोडा वेळ मी परतून घेतलं आणि आता टाकले थोडंसं पाणी, कारण सुके मसाले जळायला लागतात. तर थोडंसं पाणी टाकून आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. भाजीमध्ये मेन हेच असतं की मसाला व्यवस्थित भाजायचा, तर भाजी बघा तुम्ही छानच बनते. तर इकडं थोडंसं पाणी टाकून मी मसाला व्यवस्थित भाजलेला आहे. नंतर मी कोथिंबीर टाकली आणि ज्या शेवग्याच्या शेंगा आपण कट करून ठेवलेल्या होत्या ते टाकायचं आहे. थोडा वेळ फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे आणि नंतर टाकूया पाणी. तर पाणी मी इकडं खूप सारं टाकत आहे, म्हणजे मला आमटी बनवायची आहे. वेगळं वरण वगैरे मी काहीच बनवलं नाही. चपाती, भाकरी आणि भात सगळ्यासोबत हीच भाजी होईल. खूप छान बनते आमटी. तर पाणी थोडंसं जास्त प्रमाणात टाकलं, मिक्स केलेलं आहे आणि झाकून ठेवूया. तर भाजी निवांत बनत राहील, तोपर्यंत मी तांदूळ म्हणजे भाताची तयारी करून घेते आणि लगेच भाकरी करते. आज पूजेला मला लेट झालेला आहे, तर म्हणलं असू दे, म्हणलं आज लेट झालेलंच आहे, तर म्हणलं अगोदर स्वयंपाक करते, किचनपासून फ्री होते, मग निवांत देवपूजा करून घेऊ. तर इकडे तांदूळ मी फटकून घेत आहे. आणि जो अगोदरचा व्हिडिओ गेला त्या व्हिडिओमध्ये तुमची अशी कमेंट होती की त्या इडलीचं बेटर जे आहे ना मोठ्या भांड्यात ठेव, म्हणजे ते खाली जाणार नाही आणि उघडं राहिल्यामुळे त्यावरती चिरट वगैरे बसतात. तर तुमचं योग्य आहे. जेव्हा मी बेटर बनवलेलं होतं त्यावेळेत अर्धच भांडं ते बेटर झालेलं होतं आणि मला नाही वाटलं की ते तशा पद्धतीने पूर्ण उत्तू जाईल आणि खाली जाईल आणि उघडं पण राहील, कारण मी पॅकबंदच झाकलेलं होतं त्यावरती, पण नंतर तसं झालं. आणखीन एक ताई म्हणत होते की ते चटणीमध्ये पुदिना टाकतो, तर हो, पुदिना भरपूर सारा आहे. म्हणजे मागलच्या साईडला, घरच्या मागलच्या साईडला, आणि या वातावरणामुळे मला बाहेर जाताच आलं नाही. आणि तसं तर मी खूप लवकर सुरुवात केली होती इडली आणि चटणी बनवण्याची, कारण हे जाणार होते गॅरेजला, दिने जाणार होता कॉलेजला, म्हणून मी त्या दिवशी 5 वाजल्यापासूनच मी सुरुवात केली होती. तर बाहेर पूर्णपणे अंधार आणि वरून रिमझिम पाऊस आणि चिखल. ते पुदिना आणि कढीपत्ता काहीच मी आणलेलं नव्हतं, कारण ते वातावरणही तसं आणि एकदम अंधार होता, त्यामुळे. नाहीतर जेव्हा मी बनवते पुदिना टाकून बनवते, छान बनते चटणी, पुदिना टेस्ट खूप छान येतो. तर इकडं मी तांदूळ 2-3 पाणी स्वच्छ धुवलं आणि भात बनत ठेवलेला आहे आणि इकडं भाजी पण बनत आहे. एक वेळा भाजी मी परतून घेतलेली आहे. जोपर्यंत शेंग व्यवस्थित मऊ होत नाही तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर मला आता भाजी बनत आहे, तोपर्यंत मी इकडं पूजेची जी भांडी आहेत ते मी स्वच्छ करून घेते. तर इकडं आरतीची ताटली घेतलेली, खूप दिवस झाले ही ताटली मी स्वच्छ केली नाही. बघू शकता कसा रंग झालेला आहे. आणि इकडं जे हांडा ठेवलेला आहे मी तांब्याचा, तो पण असाच झालेला आहे. म्हणजे हे तांब पितळ या धातूचे भांडे ना असे होतात ना, आपण 2-3 दिवसाला स्वच्छ केलं तर ते छान चमक बनून राहते त्याची. एक 8 दिवस गेले, 10-12 दिवस गेले की मग याचा आकार असं होतो की नंतर ते स्वच्छ करता हात दुखायला लागतात. तसंच झालेलं होतं, कारण खूपच सक्त डाग त्याच्यावरती पडलेले होते. तर काही नाही, मी काय केलं, अगोदर पितांबर लावून थोडा वेळ ठेवलेले आहे, नंतर मग मी छान घासून स्वच्छ केलं, तर छान चमक आली होती कमी मेहनतीमध्ये. म्हणजे खूप दिवस झाल्यानंतर असा अवतार होतो याचा मला माहिती आहे. तर थोडा वेळ मी एक 5 मिनिट मी ठेवलेलं होतं आणि नंतर मी स्वच्छ केलं. बघू शकता छान चमक आलेली आहे. आणि आता बोरवेल चालू केलं आणि अगोदर मी पाणी भरून घेते. जोपर्यंत भाजी भात बनत आहे तोपर्यंत मी पाणी भरून घेते आणि मग देवपूजेला सुरुवात करते. तर कॅन पण घेऊन आलेली आहे, कॅन पण स्वच्छ धुवून मला भरून ठेवायचं आहे. परत इथं जे हंडा आहे ते भरूनच आहे, त्यामधलं पाणी जे आहे ते बकेटात टाकून येते, कारण आता झाडांना तर पाणी दिलेलं नाही आहे मी, कारण सगळ्या कुंड्यात पाणी गच्च भरलेलं आहे. तर काय करावं, कुठं टाकावं. आणि मला आणि ताजं पाणी भरूनही घ्यायचं होतं सगळ्या हांड्यामध्ये, कारण खूप दिवस झाले पाणी ठेवलेलं होतं. तब्येतीमुळे मी काहीच करू शकले नाही, पूर्ण घरात अस्तव्यस्त झालेलं आहे. तर आता निवांत पूर्ण घर आवरूया, कारण सगळं जिथल्या तिथं असं पडलेलं आहे ना की काही मला व्यवस्थित भेटेना. आणि ठेवल्या जागीच ते त्याच्यावरती एक वेगळंच असं झालं ना, पांढरं झालं, जसं पोळीपाट आहे, बेलणं आहे, सगळ्यावरती असं पांढरं झालेलं आहे. जी वस्तू आपण ठेवतो त्यावरती, म्हणजे पावसाळा दिवस आहे ना त्यामुळे ते एकदम पांढरे परत आले त्यावरती.
तर स्वच्छ धुवून त्यावरती आपण थोडंसं तेलाचा हात लावून ठेवलं तर तसं होणार नाही आहे. तर आज ते पण मी स्वच्छ करणार आहे. दुर्डी पण तशी झालेली आहे, पूर्ण त्यावरती असं पांढरं पांढरं झाले त्या दुर्डीवरती, म्हणजे बुरा येत आहे पावसाळ्यामुळे. ठेवल्या जागीच वस्तू अशी होत आहेत. तर ते पण मला स्वच्छ करायचं, म्हणजे दिवसभरात निवांत ही कामं मी आवरून घेते. तर मी भाकरी बनवले अगोदर मी आणि बाबांना जेवायला वाढलेलं आहे आणि आता मी करत आहे देवपूजा. सगळे हांडे कॅन मी सगळं भरून घेतलेलं आहे आणि आता निवांत देवपूजा करूया. थोडासा लेट झालेला आहे, असं आता टायमिंग सांगितलं तर सकाळचे 10:30 वाजलेले आहेत. तर तुमचा आता इतका लेट, म्हणजे दररोज मी 7, 7:30, कधी 8 वाजतात, कधी 9 वाजतात, मला तेच खूप लेट वाटतं. पण आज सगळ्यापेक्षा जास्त लेट झालेला आहे, म्हणजे 10, 10:30 झालेले आहे टायमिंग. असं आहे ना, आपली तब्येत ठीक आहे तर सगळं वेळेत होणार आहे. जर तब्येत बिघडली तर कुठलंच वेळेत होत नाही. आपलं पूर्ण रुटीन जे आहे ना दिवसभरात ते चेंज होतो आणि तसंच झालेलं आहे. माझं पूर्ण रुटीन चेंज झालेलं आहे, कुठलंच काम वेळेत होईना, नाही व्यवस्थित होईना. असो, देवांना स्नान घातलेलं आहे, देवपाट्यावर विराजमान केलं, हळदी कुंकू चंदन वाहिलेलं आहे. आणि अगोदरच्या व्हिडिओमध्ये एक ताई म्हणत होते ते कुंकू लावलेलं नाही तू, तर लावत असते मी हळदी कुंकू. गंध लावते अगोदर, नंतर कुंकू लावते. तर फुलं वाहिली, देवपूजा झालेली आहे, देवाचे दर्शन करून घेतले. आणि मी आलू बुखार खायला घेतलेलं होतं. आंबट आहेत खूप त्यामुळे खात नाही आहे, पण छान पिकलेलं होतं ते खायला घेतलेलं आहे. आणि इकडं ते पावडर आणलेलं आहे, म्हणजे पोटाचा प्रॉब्लेम झालेला आहे मला, त्यामुळे ते पावडर आणले. ते पावडर गरम पाण्यात टाकून प्यायचं आहे दिवसभर. तर त्या पाण्यात ते पावडर टाकलं, पिलं. नंतर थोडा वेळ मी रेस्ट घेतलं. तोपर्यंत दिनेश जेवण करायला होता, भैया पण आणला होता. तर दोघांचं जेवण झालं आणि माझी जी दिवसभराची कामं होती ती पण आवरली, म्हणजे एक्स्ट्राचं कुठलंच काम आवरलं नाही. आता सध्या काय काम चालू आहे म्हणजे फक्त स्वयंपाक बनवणं, जेवण करणं, भांडे, कपडे, याला सोडून दुसरी मी कुठलीच कामं काढत नाही आहे ताईंनो. कारण आता पूर्ण घरात अस्तव्यस्त झालेलंच आहे, कुठलंही मला काही भेटत नाही असं झालेलं आहे. कारण सगळं व्यवस्थित ठेवणं मला गरजेचं आहे आता. पण असो, आणखीन 3-4 दिवस जाऊ द्या, म्हणजे तब्येत पूर्णपणे ठीक झाली ना की पूर्ण घरातला पसारा मी आवरणार आहे. आणि तसं तर गौरी गणेश आता येतच आहे, तर थोडंफार साफसफाईची कामं आपली सुरू होणार. पण एकदम मी कामाचा लोड घेत नाही आहे, कारण तब्येतीलाही जपणं गरजेचं आहे. तर हा दुसरा दिवस आहे, मॉर्निंगची वेळ आहे. सगळी मॉर्निंगची कामं तर आवरलेली आहेत. आता मी बनवत आहे ब्रेकफास्ट. तर दिनेश म्हणत आहे ब्रेकफास्टमध्ये ब्रेड सँडविच बनवूया. आणि ब्रेड पण खूप सारे ठेवलेले आहेत, म्हणजे पाहुणे येत आहेत मला भेटण्यासाठी, बोलण्यासाठी. तर मग येते वेळेस ॲपल, नारळ पाणी, ब्रेड खूप सारं झालेलं आहे ते. तर सगळं ब्रेड मी फ्रीजमध्ये ठेवून किती दिवस ठेवणार. आणि असं सकाळी कुणाला खायला आवडत नाही, कारण घरामध्ये कुणी चहा दूध तितकं घेत नाही आहे. यांना घाई गडबड असते, सकाळी फक्त चहा पिऊन जातात. आणि मी पण चहा घेते, तितकं मला ब्रेड वगैरे खायला आवडत नाही, म्हणून ते तसेच राहून गेलेले आहेत. तर म्हटलं आज ब्रेड सँडविच बनवूया. आणि इकडं डाळ पण मी कुकरला लावत आहे, दूध पण गरम झालेलं आहे. म्हणजे 2 दिवसाचा मिक्स व्हिडिओ येत आहे. तर एकच म्हणे व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. तर दिनेश इकडं मला कांदा, हिरवी मिरची सगळं बारीक कट करून देत आहे. तोपर्यंत बटाटे पण इकडे मी उकडून घेतलेले आहेत. आणि आता वरची साल काढून घेऊ आणि एक आल्याचा तुकडा पण देत आहे, म्हणजे इकडे सँडविचची तयारी करत आहोत. सँडविच म्हटल्यानंतर मसाला आपल्याला अगोदर तयार करायचा असतो. आणि या मसाल्यामध्ये खूप सारे वस्तू जातात, म्हणजे जसं गरम मसाला आहे, आमचूर पावडर आहे, ते सगळे आहेत की नाही ते बघत आहे. कारण आपल्या घरात दररोज अशी वस्तू बनत नाही आहे, त्यामुळे कुठले मसाले आहेत की नाही ते पण लक्षात राहत नाही, पण आहे सगळं. तर इकडं मी बटाटे घेतलेले आहेत आणि थोडीशी चिंच टाकून इकडं पाणी गरम करायला ठेवते, म्हणजे वरणाची संग तयारी करत आहे. म्हणजे बाबा काय आता ब्रेड सँडविच वगैरे त्यांना आवडत नाही आहे सगळ्या वस्तू, त्यांच्यासाठी जे रोजचं स्वयंपाक आहे तेच बनवायचं आहे, वरण भात भाकरी. तर ते पण मी तयारी इकडं संग करत आहे. देवपूजा वगैरे आणखीन झालेली नाही आहे. तर इकडं अगोदर मी ब्रेड सँडविच तयारी करत आहे. इकडं बटाटे मी साल काढून घेत आहे. तोपर्यंत दिनेश इकडं रडत कांदा चिरत आहे, कांदा खूप रडवतो ना. तर आणि इकडं मी हिरवी मिरची पण दिलेली आहे, म्हणजे हिरवी मिरची पण बारीक कट करून यामध्येच टाकायची आहे, आपल्याला छान टेस्ट येतो हिरवी मिरची. आणि थोडीफार लाल मिरची पावडरही टाकणार आहे. तर इकडं पाणी गरम झालेलं आहे. तर आता इकडं मसाला बनवायची पूर्ण तयारी मी करून घेतलेली आहे. आता पटकन मसाला बनवून घेऊया. तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि डाळीचं मी तिकडं ठेवलेलं आहे, म्हणजे कुकरला एकच शिटी झालेली आहे, आणखीन शिटी यायचा वेट करूया. तर तिकडं ठेवलेलं आहे, शिजत राहील निवांत. तोपर्यंत सँडविचची तयारी करते, म्हणजे मॉर्निंगला खूप धावपळ होते, सगळं आपल्या संग आवरायचं असतं. आणि घरामध्ये कसं आहे, एक वस्तू बनवली आणि सगळेजण ते खातील असं नाही आहे, प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळं बनावं लागतं, कारण सगळ्यांची आवड वेगळी आहे. मुलांना ब्रेड सँडविच, आलू पराठे हे ते खायला आवडतं, पण बाबा असो हे असो, दोघांना जे रोजचा स्वयंपाक असतो भाकर भाजी वरण भात हेच खायला आवडतं. मग त्यांच्यासाठी ते पण मला करावं लागतं आणि मुलांसाठी काहीतरी वेगळं स्पेशल बनवायचं. मग त्यामध्ये माझं तर खूप धावपळ होते कारण मॉर्निंगलाच आपल्याला सगळं करायचं असतं. तर असं इकडं मी ही स्टफिंग कशा पद्धतीने बनवत आहे ब्रेड सँडविचची.
कुकरमध्ये नाही, कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं, मोहरी जिरं टाकलेलं आहे. नंतर मी कांदा आणि हिरवी मिरची मी संग टाकलेली आहे, परतून घेतला. हलकासा कांदा गोल्डन ब्राऊन व्हायला लागला, त्यामध्ये मसाले टाकलेले आहेत. तर मसाल्यामध्ये हळदी पावडर अर्धा चमचा, धना पावडर अर्धा चमचा, आमचूर पावडर अर्धा चमचा आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे. आणि आता टाकूया चवीपुरतं मीठ आणि थोडीशी लाल मिरची पावडरही टाकलेली आहे, छान टेस्ट येतो. सगळे मसाले टाकल्यानंतर थोडा वेळ कमी गॅसवरती परतून घेतलं. नंतर मी बटाटे मॅश करून टाकलेले आहेत. बटाटे खूप गरम होते आणि वेळ कमी होता, तर मी काय केलं, वाटीने मी ते मॅश केलेत, कारण मॅशर वगैरे नाही आहे माझ्याकडे. आणि मॅश केले बटाटे टाकून मी व्यवस्थित परतून घेतलेलं आहे, मिक्स करून घेतलं. तर हे ब्रेड सँडविचची स्टफिंग म्हणून तयार झालेली आहे. इकडे ठेवलेलं आहे मी गॅसवरती पॅन आणि तूप गरम करून घेतलं अगोदर आणि एका वाटीत काढून घेऊया. आणखीन आवडीप्रमाणे सॉस वगैरे आपण यावरती लावू शकता, पण सॉस कुठलंही नाही आहे. आणि अगोदर जेव्हा मी ब्रेड सँडविच बनवले सॉस लावलेला होता, त्यावेळेस मुलांना आवडलं नव्हतं ते. तर असेच फक्त स्टफिंग लावूनच आपण ब्रेड सँडविच बनवलेला खूप छान बनतात. तर अगोदर मी इकडं तूप लावून घेतलेलं आहे ब्रेडला, म्हणजे ब्रेडचे एक स्लाईस घ्यायचं आहे, त्याच्यावरती तूप लावलं. मग नंतर मी मसाला भरलेला आहे आणि वरच्या साईडला एक ब्रेड स्लाईस ठेवलेला आहे आणि मग तूप लावून घ्यायचं आहे. आणि जे तूप लावलेली बाजू आहे ते मी खालच्या साईडला केलेली आहे आणि वरच्या साईडला आणखीन मी तूप लावलेलं आहे. म्हणजे बटरही लावू शकता, पण बटर नाही आहे म्हणून मी तूप लावलेलं आहे. अशाच पद्धतीने सगळे सँडविच बनवून किंवा इतकी काही गडबड होती ना, यामधले 2-3 सँडविच जे आहेत ना खूपच करपलेले होते, कारण ते म्हणजे दुसऱ्या कुठल्या कामात मी तिकडे लागले की मग इकडं हे असं होतं, म्हणजे एकीकडेच लक्ष देऊन राहिले की कामाला लेट होतो, असं झालेलं आहे. तर ते ब्रेड ठेवले मी वरती आणि तिकडे दुसरंच काम करायला गेले आणि तोपर्यंत ते थोडेसे काळे झालेले बघू शकता, पण काही नाही, टेस्ट खूप छान येत होता. तर छान अलटपलट तूप लावून अलटपलट करत आपल्याला शेकून घ्यायचं आहे. एकदम सोपी पद्धत आहे ब्रेड सँडविच बनवण्याची. फक्त आपल्याला जे ही तामझाम आहे मसाला बनवण्यात आहे. मसाला बनला की ब्रेड सँडविच झटपटच बनतात आणि मुलांनाही खूप आवडतात, मुलांचे फेवरेट असतात. तिकडं आतमधून कट करायचं आहे आणि यावरती आपल्याला डेकोरेशन वगैरे करायचं आहे. कुठलं सॉस आवडीप्रमाणे घालायचं आहे ते पण टाकू शकता, पण मी इथलं कुठलंच काही टाकलेलं नाही. असाच फक्त मसाला भरलेला आहे आणि शेकून घेतलेला आहे तूप लावून. एकदम छान टेस्टी हे ब्रेड सँडविच म्हणून तयार झाले. तर दिनेशला अगोदर दिलेलं आहे आणि भैयाला पण इकडं देत आहे, म्हणजे दोघंजणी मामा भाची खातील. मग बाकीचं मी बनवून ठेवते, परत त्यांच्यासाठी मला सुशलाही बनवायचं आहे. तर इकडं सगळेच मी बनवले आणि इकडं मुरमुरे काढून घेतलेले आहेत.